हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण रेस्टोरंट स्टाईलमध्ये काजू करी कसे बनवायचे ते बघून घेऊया। चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया आपण। पहिला तरी गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवून घ्या। पॅन व्यवस्थित तापले की यामध्ये 1 चम्मच तूप टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये 1 कप काजू टाकायचे आहेत। काजू व्यवस्थितपणे तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला काजूची कलर चेंज होईपर्यंत किंवा गोल्डन कलर यायच्यापर्यंत आपल्याला असंच तुपामध्ये परतून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्राय करून घेताना गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवूनच हा प्रोसेस करायचा आहे। छानपैकी आपला काजूची कलर आले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता काजू एक प्लेटमध्ये काढून घेऊया। काजू एक प्लेटमध्ये काढल्यानंतर परत मी तेच पॅन गरम करायला ठेवले आहेत। पॅन व्यवस्थितपणे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 चम्मच तेल टाकल्यानंतर इथे मी 2 मीडियम आकाराचा कांदा जाडसर कापून पॅनमध्ये टाकले आहेत आणि व्यवस्थितपणे तेलामध्ये छानपैकी 1 मिनिट आपण कांदा फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्राय झाल्यानंतर आता 2 मीडियम आकाराचा टोमॅटो पण जाडसरच कापून घेतले आहेत इथे मी, आणि 1 हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहेत। हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर साधारण 2 मिनिट व्यवस्थितपणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। 2 मिनिट झाल्यानंतर आता आपण या 1 चम्मच आला लसूणची पेस्ट टाकून घेऊया। आला लसूणची पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थितपणे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत चम्मचने। आणि फ्राय करून घेताना गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवूनच हा प्रोसेस करायचा आहे। फ्राय करून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये 7 ते 8 काजू टाकून घ्यायचे आहेत। काजू टाकल्यानंतर व्यवस्थितपणे छानपैकी परत फ्राय करून घ्यायचे आहेत। ग्रेव्ही बनवताना काजूची वापर केल्यामुळे ग्रेव्ही छानपैकी घट्ट होते, त्यामुळे इथे मी 7 ते 8 काजू वापरले आहेत ग्रेव्ही घट्ट व्हायच्यासाठी। कांदा आणि टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झाले आहे, तुम्ही इथे बघू शकता। कांदा आणि टोमॅटो थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानपैकी स्मूथ पेस्ट व्हायच्यापर्यंत आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत। ग्राइंड करून झाल्यानंतर आता आपण परत गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवून घेऊया। इथे मी तेच पॅन गरम करायला ठेवले आहेत। पॅन व्यवस्थितपणे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया। 2 चम्मच तेल व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की आता आपण यामध्ये 1 तेजपत्ता, 2 वेलची आणि 1 इंच दालचिनी, 1 चम्मच जिरा टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे सगळं मसाला छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्राय झाल्यानंतर आता आपण आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतले आहेत ना, ते टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये। कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थितपणे तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून। आणि कांदा आणि टोमॅटोवर छानपैकी तेल वर यायच्यापर्यंत आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत हा ग्रेव्ही। तेल छानपैकी वर येत आहे। आता आपण यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकून घेऊया आणि 1 चम्मच धनिया पावडर टाकून घेऊया। 1 छोटा चम्मच हळद टाकून व्यवस्थितपणे छानपैकी मिक्स करून घेऊया हा ग्रेव्हीमध्ये मसाला। व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। इथे मी साधारण 1 कप पाणी टाकतोय। पाणी टाकल्यानंतर आता आपण यामध्ये 1 चम्मच गरम मसाला टाकून घेऊया। गरम मसाला टाकल्यानंतर आता आपण लास्टला मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मीठ आणि गरम मसाला टाकल्यानंतर व्यवस्थितपणे चम्मचने मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने। आणि तुम्ही यामध्ये पाणी वापर करताना ग्रेव्ही कसं पाहिजे तसं पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता। कन्सिस्टन्सी बघून यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहेत। छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पहिलंच तुपामध्ये काजू फ्राय करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये। काजू टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 2 चम्मच फ्रेश क्रीम टाकून घ्यायचे आहेत। फ्रेश क्रीम टाकल्यानंतर परत छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत चम्मचने, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने।
मिक्स करून झाल्यानंतर आता आपण झाकण लावून छानपैकी गॅस मीडियम हाईटवरती ठेवून 5 मिनिट शिजून घेऊया. 5 मिनिटं झाल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया. आता आपण लास्टला 1 चम्मच कसुरी मेथी टाकून घेऊया. हाताने असं क्रश करून यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. कसुरी मेथी टाकल्यानंतर परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आता आपला रेस्टॉरंट स्टाईलमध्ये काजू करी रेडी आहेत. तुम्ही इथे बघू शकता छानपैकी ग्रेव्ही झाले आहेत. इथे मी एक छोटीशी कढाईमध्ये सर्व करत आहे. हा काजू करी तुम्ही तंदुरी रोटी किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता. खूप छानपैकी लागतोय. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. कढाईमध्ये सर्व केल्यानंतर आता आपण लास्टला यावर 1 चम्मच परत फ्रेश क्रीम टाकून घेऊया. गार्निश करायच्यासाठी इथे मी फ्रेश क्रीम वापरत आहे. तुम्ही नाही वापरले तर पण चालेल, काही हरकत नाही. फ्रेश क्रीम टाकल्यानंतर आता आपण वरून थोडीशी काजू टाकून घेऊया यावर. तुम्ही नक्की एकदा हा काजू करी ट्राय करा. तुम्हाला पण खूपच आवडेल. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली म्हणून मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते ते पण दाबायला विसरू नका. परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.